तर लवकरात लवकर आपला गोलंदाज सांगून सामन्याला सुरुवात करायची आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला सागर चव्हाण हे पंचांच्या रूपात दिसत आहेत. पहिले षटक घेऊन येतोय या राजू गाणेकर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता, चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड. दीपेशच्या बॅट मध्ये येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. तर दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दीपेशच्या बॅट मधून. जेच मैत्री टायटन्स या संघाचं लक्ष असेल दीपेशवर. आपल्या संघासाठी किती मोठा धावा करतोय तो. पुन्हा एकदा चेंडूने घेतली बॅटची काढ. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटला. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटला आपल्याला इम्तियाज यांच्या माध्यमातून. तर पहिल्या चेंडूवर चौकार काढला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला भेटतं राजूचं. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. एक धाव घेतली आहे, एका धावेसोबत स्ट्राईक चेंज होते. एका धावेतच समाधान मानावं लागेल. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही दीपेशला कळला नाहीये. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. दीपेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येतोय दमदार चौकार. तर पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज झाली आहे आणि ती स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. तर पहिल्या षटक संपलंय, थोडंसं मागं षटक धरलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू स्वीप केलाय, जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय घासत लोळत उड्या मारत सीमारेषा पार. स्वप्नीलच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा अंपायरचा एक हात बाहेर निघतोय, म्हणजेच नो बॉल. आणि त्याच नो बॉलचा फायदा उचलून पुन्हा एकदा स्वप्नीलने मारलाय दमदार चौकार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्वप्नील उर्फ लाला पुन्हा एकदा स्वीप मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात. थोडीशी मिसफील्ड झाली आहे, चुकी झाली आहे शुभम कडनं, आणि त्याच चुकीला माफी नाहीये. त्याचाच फायदा उचलतोय आणि शुभमने ठोकलाय धन 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 चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. बॅक टू बॅक आपल्याला 4 चौकार स्वप्नीलच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहेत. तर कालपासूनचा रेकॉर्ड होता MPL मैत्री प्रीमियर लीग मध्ये 5 बॉल 5 चौकारांचा. तोच स्वप्नील अंकितच्या बरोबरीला येतोय का? येस, पुन्हा एकदा स्वीप मारलाय, पण क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. पण एका धावेतच समाधान मानावं लागेल. सोबत एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचते ती 28 धावांवर. पुन्हा एकदा सरळ मारलाय चेंडू, गोळी सारखा जाईल डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार. पुन्हा एकदा दीपेशनी सुद्धा मारलाय दमदार चौकार. तर आतापर्यंत आपण पाहिला की
2 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावांवर. तर आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये दिपेशने सुरुवात केली होती, त्यानंतर देखील स्वप्नीलने हाणामारीची सुरुवात केली. बट शेवटच्या बॉलवर देखील सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली दिपेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे, चेंडू जाईल गॅपमध्ये. त्याचसोबत मिळतील स्वप्नीलला 4 धावा आणि 4 धावा घेऊन पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावांवर. तर मला असं वाटतंय नक्कीच पुन्हा एकदा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली, एका धावेने स्ट्राईक चेंज होते. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग नंबर पाहायला मिळतोय दिपेश. पुन्हा एकदा रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता, देखील चेंडू देखील काय दिपेशला कळला नव्हता. आणि त्याचसोबत पुन्हा एकदा चेंडू पूल केलाय, चेंडू जाईल शॉट फाईन लेगच्या दिशेने. स्वप्नीलच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येते दमदार चौकार. तर याच चौकारानंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 धावांवर. पुन्हा एकदा माराय और एक बार माराय. स्वप्नीलच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. तर आपण पाहायला मिळतंय की स्वप्नील कुठेतरी चांगले फटकेबाजी करतोय. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये थोडासा वर येताना स्वप्नील पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा डकआउट मधनं राजू दादा स्वप्नीलला काहीच एक मेसेज देताना पाहायला मिळत आहेत. तर त्याच कान मंत्राचा कसा वापर होतोय या खेळामध्ये स्वप्नीलकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते, गोलंदाजी मार्क झालाय शुभम उर्फ डब्ल्यू. पुन्हा एकदा चेंडू गेलाय गोळी सारखा कव्हरच्या दिशेने, सीमारेषा पार. दिपेशच्या बॅटमधनं येतोय कडकडीतून दणदणीत चौकार. आणि पुन्हा एकदा संघाची हाफ सेंचुरी. पण पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार दिपेशच्या बॅटमधनं येत आहेत. आणि त्याचसोबत तर यासाठी मैत्री टायटन्स या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या टुर्नामेंटच्या सगळ्यात हायेस्ट धावा या टीमने रचल्यात. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. थोडंसं मिसकम्युनिकेशन देखील झालंय आणि त्याचाच फायदा उचललाय आणि एक चोरटी धाव घेतली आहे. एकूण 2 धावा, त्याच 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला मिडॉनच्या दिशेने. तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप मारलाय. क्षेत्ररक्षणाकडनं चुकी झाली आहे आणि त्याच चुकीला पुन्हा एकदा माफ नाही करणार. त्याचसोबत येईल दमदार चौकार आणि त्या चौकारासोबत पुन्हा एकदा हायेस्ट टोटल उभा राहिलाय मैत्री प्रीमियर लीगचा. तर सगळ्यात मोठा म्हणजेच हायेस्ट स्कोर 62 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 61 धावांवर आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असेल.
तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैत्री फायटर्स वर्सेस मैत्री चॅम्पियन्स. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि पुढच्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा आपण वळूया चालू मॅचकडे. तर इथे मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. मैत्री टायटन्स या संघाने उभं केलंय मैत्री वॉरियरच्या संघासमोर. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली. सलामीचे फलंदाज दीपेश आणि स्वप्नील उर्फ लाला यांच्या माध्यमातून. तर कुठेतरी मात्र स्वप्नील देखील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये वर येताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फटका मारलाय. फटका जाईल सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा चौकार. तर पुढील मॅचचा टॉस उडवतील सुधाकर पारकर. तुम्हाला मी विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस उडवायचा आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय शुभम उर्फ डब्ल्यू. जिंकण्यासाठी ते मोठा लक्ष उभा केलाय म्हणजे 62 धावांचा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका होता पण त्याच प्रकारे सुंदर विशालचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. गॅप शोधली आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. सीमा रेषा पार. शुभमच्या बॅट मधने येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दमदार चौकार. तर वळूया आपण पुढच्या मॅचच्या टॉस कडे. तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय मैत्री चॅम्पियन्सच्या संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला आणि त्याचसोबत तर पंचांचा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे चाललाय. तर पुन्हा एकदा मोठा धक्का लागलाय मैत्री वॉरियरच्या संघाला. अक्षयला परतावं लागेल.
तर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात नवीन फलंदाज दाखल झालाय, राजू गाणेकर. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, वाईट चेंडू, पुन्हा टकावा लागेला चेंडू. सुंदर प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केलाय. सोबत एक धाव घेतली, स्ट्राईक मध्ये चेंज होईल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय तो शुभम. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडलाय, त्यासोबत शुभम होईल बॉक्स आउट. तर 2 षटकांच्या, माफ करा, दुसऱ्या षटकात 3 चेंडूंनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला, परेश. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर. थोडीशी घाई करायची आहे, सामन्याला उशीर होतोय. पुन्हा एकदा फलंदाजी मार करायला पाहायला भेटतो राजू. सुंदर असा दमदार फटका, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, सीमारेषा पार जाईल, लोळत 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 चौकार. पुन्हा एकदा ओ, सुंदर प्रयत्न होता, बट झेल काही झालेली नाहीये. प्रयत्न देखील सुंदर होता, राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बट सामना देखील आता कुठेतरी एका साइडला वागताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल, सीमारेषा पार. राजूच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. 30 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडूवर पुन्हा एकदा झेल घ्यायचा प्रयत्न केला होता, बट चांगला प्रयत्न आपल्याला राहुलकडनं पाहायला भेटला. आणि त्यानंतर धावसंख्या पुढे सरते आणि जाऊन पोचते 31 धावांवर.
तर शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू गेलाय गोळीसारखा, लॉंग ऑफच्या दिशेने जाईल सीमारेषा पार. राजूच्या बॅटमधने येतोय चौकार. पुन्हा एकदा अजून एक अवंतर धाव, वाईट चेंडू, खराब गोलंदाजी पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा झीलचा प्रयत्न देखील केला होता राजूदादा यांनी. आणि याचसोबत स्टंपिंग झालेत राजू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजीला मैदानात चिराग आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही त्याला कळला नाहीये. तर पुढचा सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आणि इथे विजयी झालाय तो म्हणजेच मैत्री टायटन्स या संघाचा. आणि त्याचसोबत 2 पॉइंट्स देखील आपल्या नावावर करून घेतले त्यांनी.